गव्हाच्या पिठामध्ये आज आपण कच्चा बटाटा घालून अतिशय भन्नाट आणि चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत, जो की तुम्हाला नक्कीच आवडेल. हा पदार्थ अतिशय पौष्टिक आणि चविष्ट बनून तयार होतो आणि झटपट असा होतो. तर मंडळी, चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. तर इथे मी सगळ्यात आधी एक बटाटा घेतलेला आहे. तर आपल्याला याला चांगलं असं स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी याची साल काढून घेतली आहे. आता यानंतर आपल्याला हा बटाटा एका बारीक किसणीने चांगला असा किसून घ्यायचा आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे हा बटाटा पूर्णपणे किसून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे. आता त्यानंतर हा किस आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे हा किस एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आता यानंतर यामध्ये एक मोठा चमचा भरून मी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे. आता त्यानंतर इथे आपल्याला बारीक रवा लागणार आहे. तर इथे मी 2 चमचे पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, तर तो 2 चमचे मी इथे बारीक रवा घातलेला आहे. आता यानंतर यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे. बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. तुम्ही यामध्ये कुठली एखादी भाजी तुम्हाला आवडत असेल तीसुद्धा इथे तुम्ही ॲड करू शकतात. त्यानंतर इथे हळद, लाल तिखट, जिरे आणि मीठ घातलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही बारीक वाटलेल्या मिरचीचं वाटणसुद्धा या ठिकाणी या वेळेला ॲड करू शकतात. तर आता आपल्याला हे पीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी घालण्याची गरज अजिबातच पडत नाही, पण तुम्हाला लागलंच तर थोडं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकतात. तर यामध्ये आपण कांदा घातलेला आहे. कांद्याला पण पाणी सुटतं आणि बटाट्याचा जो किस आहे त्यालासुद्धा पाणी सुटतं. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. जास्त असं आपल्याला हे घट्ट नाही ठेवायचं आहे. सैलसरच याचा डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी इथे हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण थालीपीठ बनवतोय. अतिशय हे थालीपीठ पौष्टिक आणि झटपट अशा पद्धतीने बनून तयार होते. तर मी इथे हे थालीपीठ तव्यावरच थापून घेतलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कपड्यावर सुद्धा हे थापून घेऊ शकतात. तर आता यावरती मी थोडंसं तेल घातलेलं आहे. तुम्ही तेलाऐवजी तूप, बटर कशाचाही इथे वापर करू शकतात. तर आता आपण याला पलटी करून घेऊयात. तर हे पहा, अशा पद्धतीने हे थालीपीठ आपल्याला चांगलं असं कमी गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी मी हे थालीपीठ छान असं भाजून घेतलेलं आहे. आपण जर हे थालीपीठ मोठ्या गॅसवरती जर तुम्ही भाजून घेतलं तर हे आतमध्ये कच्चंच राहतं. त्यामुळे लो टू मीडियम गॅसवरती छान असं खमंग याला आपण भाजून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे हे थालीपीठ बनवून घेतलेले आहे. तर मंडळी, अतिशय पौष्टिक आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी आहे. तुम्ही हे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी सकाळच्या घाईमध्ये झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवून देऊ शकतात. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर मंडळी, चला पुन्हा भेटूया